तर 22 जानेवारीला दारू आणि मटणाची दुकानं बंद ठेवा, राम कदम यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे ही मागणी केली आहे। दिवसाचे पावित्र्य पाहता दारू मटण दुकानं बंद ठेवा अशी मागणी त्यांनी केली आहे आणि राम कदम यांनी मुख्यमंत्री शिंदेंना हे पत्र लिहिलंय। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, 22 जानेवारीला दारू मटणाची दुकानं बंद ठेवा अशी मागणी सध्या राम कदम यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली आहे। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, राम कदम यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी केल्याचं दिसतंय, काय माहिती मिळते? गौरी, आपण जर पाहिलं तर राम कदम यांनी एक ते देऊन मुख्यमंत्र्यांना म्हणजे एकनाथ शिंदे यांना मागणी केली आहे। त्यात त्यांनी प्रामुख्याने महत्त्वाचं मुद्दे मांडले की 22 जानेवारीला जे प्राण प्रतिष्ठापनाचा दिवस साजरा करण्यात येणार आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्रात जे ती मांस विकण्यासाठी आणि दारू विकण्यासाठी बंदी घालावी अशी विनंती जी ती या पत्रातून त्यांनी म्हटलेली आहे। अशा प्रकारची विनंती तुम्ही केंद्र शासनाला करा आणि संपूर्ण मांस बंदी किंवा मग दारू विक्री बंदी करून घ्यावे साजरा करण्यात, त्या अनुषंगाने अशी विनंती जी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर पाहिलं तर भाजप आता एक राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्याच्या अनुषंगाने वेगवेगळे करताना पाहायला मिळतं आणि वेगवेगळे मुद्दे मांडताना पाहायला मिळतात आणि बळकवताना पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगाने हाही मुद्दा आता उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगाने आता 22 तारखेला मांस बंदी आणि दारू बंदी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गौरी, नक्कीच अजय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून या संदर्भात काही प्रतिक्रिया आली आहे का? अद्याप मुख्यमंत्र्यांकडून या संदर्भातली कोणतीच प्रतिक्रिया आपल्याकडे जे पत्र आलं होतं ते नुकतंच त्यांनी सुपूर्द केलेलं पत्र जे तशी प्रत आहे ती आपल्याला पुढारीच्या न्यूज मार्फत आपण दाखवत आहोत प्रेक्षकांना। त्यामुळे आता मुख्यमंत्री हे पत्र वाचून झाल्यावर ह्यावर काय माहिती देतील, काय मत मागतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच अजय, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।